लोकमंगल शेतकऱ्याचं मंगल कधी करणार? सोलापूर जिल्ह्यातील भंडार कवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांची बिले अजून जमा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे लोकमंगल शेतकऱ्यांचं मंगल कधी करणार असल्याचा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्ष कार्याध्यक्ष आमोगसिद्ध काकणकी यांनी उपस्थित केलाय. यासाठी प्रहारचे कार्याध्यक्ष आमोगसिद्ध काकणकी यांनी आपल्या पदाधिकारी यांना सोबत घेत सोलापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक यांचं कार्यालय गाठलंय. साखर उपसंचालक साठे साहेब यांच्याशी ऊस बिलाबाबत चर्चा केली आहे. तात्काळ लोकमंगलचे कुलकर्णी यांना फोन करत तात्काळ ऊस बिल खात्यावरती जमा करण्यास सांगितलंय. यावेळी निवेदनही देण्यात आलंय. जे काही मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी बिलापासून वंचित आहेत त्यांनी देखील बिले तात्काळ जमा करण्याची मागणी यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी केली आहे. सुभाष देशमुख यांनी स्वतः सहकारी मंत्री पद भूषवलं आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. तसेच दुसरा हंगाम सुरू होण्याची वेळ आली तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यात बिले जमा केलेली नाहीत. त्यामुळे राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांची ऊस बिले व्याजासहित खात्यावरती जमा करून बहिणीला खुश करावं. हे उपकार केले तर बहिणी कधीही विसरणार नाहीत. उर्वरित शेतकऱ्यांची ऊस बिल 8 दिवसात खात्यावरती जमा करावीत, अन्यथा प्रहारच्या वतीनं साखर सहसंचालक यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. यावेळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत, विठ्ठल चौगुले, महेश तळे, संतोष महमाणे, अशोक मुळीक, लक्ष्मण गवळी, मुकेश कोरे, प्रभू पाटील, इतर ऊस उत्पादक शेतकरी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार, मी राजकुमार स्वामी, प्रहार तालुका अध्यक्ष मंगळवेढा. या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक बिलापासून अजून वंचित आहेत. आज लोकमंगल कारखान्याचे जे चेअरमन आहेत माननीय देशमुख साहेब, हे स्वतः सहकार मंत्री आहेत. त्यांनी मंत्रिपद भूषवलेलं आहे. तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये दया नाही, कुठल्याही प्रकारची त्यांच्याविषयी तळमळ नाही. कारण आज जवळजवळ दुसरा हंगाम आता सुरू होण्याची पाळी आलेली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांची ऊसबिलांनी अजून अदा केलेली नाहीत. माझी त्यांना विनंती आहे की जर ह्या शेतकऱ्यांची ऊसबिलं जर 8 दिवसामध्ये तुम्ही दिली नाहीत तर प्रहारच्या वतीनं साखर संचालकाच्या कार्यालयासमोर या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन करून जोपर्यंत शेतकऱ्यांची ऊसबिलं त्यांच्या खात्यावरती जमा होणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा या ठिकाणी इशारा देतो. जय हिंद, जय प्रहार. नमस्कार, मी आमोगसिद्ध काकणकी, राहणार सिद्धापूर, ऊस उत्पादक शेतकरी आहे. माझे ऊस लोकमंगल भंडारकोटे येथे 110 टन ऊस गेलेला आहे. ऊस जाऊन आत्तापर्यंत 8 महिने पूर्ण झाले आहे. ऊसाचे बिल 15 दिवसात देण्यात यावे असा कायदा असूनसुद्धा लोकमंगल कारखानेवाल्यांनी 8 महिने माझं ऊसाचं बिल अजूनपर्यंत दिलं नाही. माझे बिल आत्ता व्याजासहित 3 लाख रुपये बिल येणार आहे. व्याजासहित बिल मिळावे हीच विनंती आहे.